पाणीपुरीचं नुसतं नाव जरी घेतलं तर आपल्या तोंडाला पाणी सुटतं। तर आज आपण चटकदार चमचमीत असं स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचं पाणी घरच्या घरी कसं करायचं ते बघूया आणि सोबतच गोड चिंचेची चटणीही कशी करायची तीही बघूया। तर सुरू करूया आपण रेसिपीला। तर त्यासाठी इथे अर्धी वाटी मी चिंच घेतलेली आहे, त्यात 1 कप पाणी घालून त्याला मी साधारण 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेणार आहे। चिंच मऊ झाली की आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे चिंच जी आहे ती छान मऊसूत झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे चिंच थंड झाली की ती आपल्याला छान मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे। चिंच मी इथे छान वाटून घेते। चिंच वाटून झाली की ती आपल्याला गाळून घ्यायची आहे, तर त्यासाठी तिला मी चाळणीवर काढून घेते आणि चिंच छान गाळून घेते, जेणेकरून त्यात ज्याही काही चिंचेच्या दशा असतील त्या निघून जातील। चिंच गाळून घेताना इथे जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर थोडंसं तुम्ही पाणीही घालू शकता। तुम्ही बघू शकता इथे छान चिंच माझी गाळून झालेली आहे। पाऊण कप मी इथे गूळ पावडर घालून घेते आणि अर्धा कप सोबतच अजून पाणीही घालून घेते। हे सगळं छान आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। गूळ वितळेपर्यंत गॅसची जी फ्लेम आहे ती हायवरच ठेवायची आहे आणि गूळ पूर्णपणे वितळला की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। तुम्ही बघू शकता इथे गूळ जो आहे तो पूर्ण वितळलाय। आता ह्यात मी घालून घेते पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग घालून घेते। हेही सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचंय आणि साधारण 2 ते 3 मिनिटं ह्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता इथे आपली चिंचेची चटणी जी आहे ती तयार आहे। आता आपण बघूया तिखट पाणी कसं करायचं। तर त्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतले, अर्धा चमचा जिरं घेतलंय, 4 ते 5 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा। हे सगळं छान मी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेते, जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल। आपले मसाले इथे भाजून झाले, थंड व्हायला आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता चिंचेचं पाणी करायला आपल्याला काय काय लागतं तर कोथिंबीर, पुदिन्याची पानं, मसाला जो मी भाजून घेतलाय तो, अर्धा चमचा मी चाट मसाला घेतला आहे, 1 छोटा चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच मी आलं घेतलं आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या। हे सगळं आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। 1 वाटी मी इथे कोथिंबीर घेतली आणि अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे। सगळं हे छान आपण आता बारीक करून घेऊया। मी हे सगळं एकत्रच घालून घेतलंय आणि सोबतच 2 चमचे चिंचेचा कोळ पण घालून घेतलाय। लागेल इतका आपल्याला पाणी घालायचं आहे यात आणि याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची। तुम्ही बघू शकता इथे ही पेस्ट आपली तयार आहे। यात आता पाणी घालून घ्यायचंय। जितकं पाणी बसेल, तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती पाहिजे तितकं तुम्ही ह्यात पाणी घालू शकता। इथे मी थंडगार पाणी घालून घेतलंय, साधारण 3 ते 4 कप थंडगार पाणी मी इथे वापरलंय। सगळं आपण हे छान एकत्र करून घेऊया। ह्या स्टेजला तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता। इथे मीठ जे आहे किंवा बाकीचे जे मसाले आहेत ते एकदम परफेक्ट झालेले आहेत, त्यामुळे मी काही मीठ वरून घातलं नाही। मूठभर इथे मी खारी बुंदीही घालून घेतली आहे। हेही छान आपण एकत्र करून घेऊया। मस्त चटपटीत चटकदार असं पाणीपुरीचं पाणी आपलं इथे तयार आहे। आता 2 ते 3 बटाटे छान मी उकडून घेतले, त्याला कुचकरून घेतलंय। त्यात आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ, पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 2 ते 3 चमचे जे आपण तिखट पाणी केलं ते घालायचं आहे।
एक बारीक चिरलेला कांदाही मी इथे घालून घेतलाय। हे सगळं आपण छान एकत्र करून घ्यायचंय। इथे आपलं बटाट्याचं सारण, पाणीपुरीमध्ये जे सारण भरतो तेही तयार आहे। चला तर मग शेव, बुंदी, बटाट्याचा मिक्सचर, चिंचेची चटणी आणि चटपटीत चटकदार असं पाणीपुरीचं तिखट पाणी आपलं इथे तयार आहे। पुऱ्या ज्या आहेत त्या मी रेडीमेडवाल्याच वापरल्या आहेत। आता आपण पाणीपुरी मस्त तयार करूया आणि खाऊया। पुऱ्यांमध्ये मस्त छान आपल्याला बटाट्याचा जो आपण सारण बनवलाय, मसाला बनवलाय तो घालून घ्यायचाय। चिंचेचं गोड पाणी जे केलं आहे किंवा चिंचेची जी चटणी केली आहे तीही आपल्याला या सगळ्या पुऱ्यांमध्ये छान घालून घ्यायची आहे। आता तिखट पाणी घालायचंय आणि वरून शेव आपल्याला मस्त छान भुरभुरून घ्यायची आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड चिंचेची चटणी नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। सोबतच रेसिपी थिएटरला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा।